तर सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. आणि आज आहे रमामाता जयंती 7 फेब्रुवारी. तर आम्ही निघलेले आहोत बुद्ध विहाराकडे. हे बघा, आम्ही बुद्ध विहाराकडे आलेले होतो आणि कार्यक्रम चालू झालता. तर आम्हाला यायला थोडा उशीरच झाला कारण माझी तब्येत बरी राहत नव्हती. आता आले, कार्यक्रम चालू झालता बराच. तर येऊन बसल्या. बघा किती सुंदर पद्धतीने खेळल्या जात आहे लेझिम. खूपच सुंदर अशा. तर चला मग म्हणलं व्हिडिओ सुरुवात करायची आता. तर सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. तर बघू शकताय खूपच सुंदर अशा स्टेप आहेत लेझिमच्या. तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवेन करून आणि व्हिडिओ करेन. आणि काही चुकलं तर मला माफ करा माझ्या बोलण्यामध्ये, कारण लई दिवस झाला आता व्हिडिओ करणं बंद पडले होते. पण आज करते कारण खूपच असा सुंदर असा कार्यक्रम आहे. रमाई माता जयंती आज आम्ही साजरी करत आहोत आमच्या गावामध्ये. तर आम्ही आलेले होतो. तर अशा प्रकारे आम्ही जयंती साजरी केली सर्वांनी. तर खूप छान सगळी महिला मंडळ जमलेला होता. इतका मोठा रमाईचा त्याग, कष्ट आणि त्याग सहन करणारी माता रमाई, बाबासाहेबांना पावलोपावली साथ देणारी, कधी मनाने खचली नाही. स्वतःचं दुःख सगळं सहन करून माता रमाई किती महान होत्या. पैसा लावण्या भीमाला थापल्या गौऱ्या, फाटक्या लुगड्यात नांदली रमाई, शालू तर नटल्या ह्या आजच्या नवऱ्या. बघू शकताय, खरं आहे. आज बाबासाहेबामुळं आणि रमाईमुळंच आम्हाला भेटायलं. आणि नटायच काय, हे बघा किती स्वातंत्र्य आहे आज आम्हाला त्यांच्यामुळं, की आज आम्ही हे कार्य करू शकता असं. तर हे सगळं बाबासाहेबामुळं आणि रमाईमुळं. त्यागालाही वाटावी लाज, असा माई तुझा त्याग, बाबासाहेबांना लाभली थोर पत्नी रमाई, बाबासाहेबांना लाभली थोर पत्नी रमाई, माझ्या बाबासाहेबांची सावली, दीनदलितांची आई अशी, भाग्यशाली त्यागमूर्ती माझी आई माता रमाई. दीनदलितांची आई अशी, भाग्यशाली त्यागमूर्ती माझी आई माता रमाई. बघू शकताय किती सुंदर पद्धतीने लेझिम खेळायल्यात लेडीज. आणि तुम्हाला सांगू काय, हे पण माझं माहेरच आहे. तर ह्या सगळ्या माझ्या भाऊजया आहेत त्याच्यामध्ये. आणि माझ्या बहिणीची मुलगी पण आहे, भाची पण आहे, भावाची मुलगी पण आहे आणि 2 चुलत्या पण आहेत. तर असं करून लेझिमचा कार्यक्रम झाला आणि खूप सुंदर सुंदर स्टेपा होत्या लेझिमच्या आणि आहेत सुद्धा. पूर्ण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला म्हणलं मी थोडासा व्हिडिओ शूट करते. मग काय, बसले आता इथं येऊन. बघू शकताय किती छान जमलेला होता. तर ही माझी पाठीमागची पांढऱ्या साडीतली भाऊजईच आहे मोठी. आणि ते माझ्या भावाच्या सुना बहिणी. बघू शकताय. चला म्हणलं आपण एकत्र. बघा आम्ही किती छान बसलेलो होतो. मग म्हणलं हे बघा महिला मंडळ आमच्या गावचं, किती सुंदर सुंदर स्टेप आहेत लेझिम खेळलेल्या. तुम्ही बघा आणि तुम्हाला नक्की आवडतील काय, आवडणारच. इतक्या सुंदर पद्धतीनं लेझिम खेळल्या गेली, अशी लेझिम कुठेच खेळलेली नाही. तर
पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, सोडून देऊ नका. खरंच किती भारी खेळायलात बघा. किती सुंदर. मला तर आजचा कार्यक्रम खूपच आवडला. असं वाटू लागलं की दिवसभर असत राहावं आणि इथंच राहावं. आणि किती जोश होता बघा. आणि हे सगळं बाबासाहेबामुळं. अगोदर शाळेतच मुली लेझिम खेळायच्या, आता बघा घरच्या सुना आहेत ह्या. घरची कामं आवरून सगळं करून येऊन प्रॅक्टिस करणं आणि नंतर खेळणं बघा. आखरीला करून दाखवलंच की नाही. बघू शकताय किती सुंदर कार्यक्रम झाला. ती माझी भाऊजाईच आहे बरं. आणि ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. तर अशा पद्धतीनं खूप छान असा लेझिमचा कार्यक्रम झाला. आणि तुम्ही बघा, आवडल्यास नक्की नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि काही चुकलं तर मला माफ करा, म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये, कारण लई दिवस झालं व्हिडिओच केला नव्हता मी आणि आज केला इकून तिकून, तर मला जास्त काही बोलायलाच येत नव्हतं. किती छान छान स्टेप आहेत बघा. आणि तुमच्या गावाकडची कशी रमा माता जयंती कशी साजरी केली ते नक्की कमेंट्स करून सांगा. आणि माझाही व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. तर अशा पद्धतीने आम्ही लेझिम खेळली. आणि तुम्ही बघू शकताय बघा किती सुंदर असं वातावरण आहे. ही माझी बहीण आहे बरं मोठी. ही माझी जाऊ. आणि ही माझी भाऊजाई, ही पण माझी भाऊजाई. हेच माझ्या भाऊजाई आहेत. चला म्हणलं आपण सर्वांनी मिळून एक ग्रुप फोटो घेऊत आणि व्हिडिओ. हे माझी चुलती भाऊजया, बहिणीच्या मुली बघा किती छान. आणि आज खूपच सुंदर वाटू लागल्यावर काय. ही माझी काकू.